तर पहा अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि त्यातही एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतल्यानंतर साधारण 107 जागा लढवायची इच्छा किंवा दावा शिंदेंकडूनही अमित शहाकडे व्यक्त केला गेला। बघा, हे जे आहे हे एकाच ताटामधलं सगळं प्रकरण आहे, एकच थाळी आहे ती। एकनाथ शिंदेचा पक्ष हा काही स्वतंत्र पक्ष नाही, तो अमित शहांचाच पक्ष आहे। जसे एका कंपनीमध्ये काही सिस्टर कन्सर्न्स असतात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, म्हणजे घरातच सगळा प्रॉफिट यावा आपल्या कुटुंबात, त्या दृष्टीनं अमित शहानी ही केलेली रचना आहे। मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातली सगळा लुटीचा माल हा एकाच वन विंडो सिस्टीमने एका ठिकाणी यावा म्हणून एकनाथ शिंदेचा पक्ष पक्ष पण त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची, एक अजित पवारांची, ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत। त्याच्यामुळे हे काय आहे वाटा घाटा वगैरे हे सगळं ठरवून चाललेलं आहे। शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ आहेत, एकच थाळी आहेत। आतापर्यंत शिंदेचे आमदार मंत्री हे अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत होते, पण मराठवाड्यामध्ये खुद्द भाजपच्या आमदार मंत्र्यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शहाकडे नाराजी व्यक्त केली आहे। जिथे भाजपचे उमेदवार जिंकलेले आहेत आणि पराभूत उमेदवार जे आहेत त्यांना अजित पवार ताकद देण्याचं काम करत आहेत, अशा स्वरूपाची तक्रार आता ह्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त चर्चा केली पाहिजे ना, मी कसं काय बोलू? हा त्यांच्या एकाच घरातला विषय, एका कंपनीतला विषय आहे। भाजपा मुख्य कंपनी आहे आणि बाकी या दोन सबसिडियरी कंपनी आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार। या शेअर बाजारामध्ये नवीन कंपन्या ज्या टाकल्या त्या अमित शहाच्याच कंपन्या आहेत, त्या मालकी हक्क अमित शहाकडे आहे, एकनाथ शिंदे प्रायव्हेट लिमिटेड आणि अजित पवार प्रायव्हेट लिमिटेड। त्या पावसाळी प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढावी असं शेलार म्हणाले। ठीक आहे, काढा म्हणा, काढा, जरूर काढा। कल मुख्यमंत्री का एक बयान सामने आया है, स्वतंत्रवीर सावरकर की डिग्री महाराष्ट्र में वापस लाएंगे, किस तरह से देखते हैं? बात ऐसी है, कुछ दिन पहले महाराष्ट्र में